आणि तुम्हाला सगळे लेवल्स फिक्स करायचे आहेत. परत एकदा ती मगाची डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा, कारण ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे, ती डायग्राम महत्वाची आहे. बघा काय काय सांगतोय, लक्ष द्या. दिस इज द ग्राउंड लेवल, दिस इज द डॅम बॉडी. हे काय डॅम आहे, दिस इज द डॅम. ओके, दिस इज द ग्राउंड लेवल, दिस इज द ग्राउंड लेवल. इथं लेवल असणार आहे ही डेड स्टोरेज लेवल, DSL. DSL च्या खाली जे पाणी असणार आहे ते काय असणार आहे, डेड स्टोरेज कॅपॅसिटी. डेड स्टोरेज कॅपॅसिटी, बरोबर. DSL च्या वर जी लेवल असणार आहे इथं, ती असणार आहे FRL. ती काय असणार आहे, FRL, फुल रिझर्वायर लेवल किंवा फुल टँक लेवल. आणि या दरम्यानचं जे पाणी आहे ते असणार आहे लाईव्ह स्टोरेज कॅपॅसिटी. दिस इज कॉल्ड ॲज अन लाईव्ह स्टोरेज कॅपॅसिटी. FRL च्या लेवलला आपण स्पिलवेचे क्रेस्ट डिझाईन करतो, हे लक्षात ठेवा. FRL च्या वर जर आपण फ्लड लिफ्ट ऍड केलं, फ्लड लिफ्ट जर ऍड केलं तर आपल्याला मिळतं HFL, हाय फ्लड लेवल और मॅक्सिमम वॉटर लेवल. हाय फ्लड लेवल और मॅक्सिमम वॉटर लेवल हे कधी मिळतं, FRL मध्ये. FRL मध्ये काय ऍड करणार आपण, फ्लड लिफ्ट ऍड करणार. FRL फुल रिझर्वायर लेवल मध्ये आपण फ्लड लिफ्ट ऍड केलं की आपल्याला मिळणार आहे HFL, हाय फ्लड लेवल और मॅक्सिमम वॉटर लेवल. आणि याच्यामध्ये मॅक्सिमम वॉटर लेवल मध्ये जर मी फ्री बोर्ड ऍड केलं की मला ही लेवल मिळते. ही लेवल असते टॉप ऑफ डॅम लेवल और टॉप ऑफ बंड लेवल. टॉप ऑफ डॅम लेवल और टॉप ऑफ बंड लेवल. समजतंय? ही डायग्राम फार महत्वाची आहे. ही डायग्राम महत्वाची आहे. थिअरी मध्ये पण आपण ऑलरेडी याच्यावर डिस्कशन केलेलं आहे. समजतंय? सेम प्रॉब्लेम तुम्हाला आता दिलेला आहे, आपण ऑलरेडी एक सोडवलेला आहे. सेम या टाइपचा प्रॉब्लेम आहे. ओके,